नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या सुवर्ण गरुड या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक सुंदरसा लेख आपण सोबत अभ्यासू. अनामिका आणि गरुडाचे घर. माझ्या हातामध्ये या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आहे. त्यामध्ये सर लिहितात, सुवर्ण गरुड या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली. रसिक वाचकांनी त्याचे चांगले स्वागत केले. अनामिका आणि गरुडाचे घर ही कथा वाचून अनेक वाचकांची मला पत्रे आली. त्यात तरुण, प्रौढ आणि वृद्ध वाचकांचा समावेश होता. कोणाला ती अस्पर्श प्रेमाची कथा वाटली, तर कोणाला ती अव्याभिचारी मैत्रीची कहाणी वाटली. सुवर्ण गरुड या पुस्तकाला आणि या पुस्तकामध्ये लिहिल्या गेलेल्या सर्व लेखांना सरांच्या हृदयामध्ये अतिशय महत्वाचं स्थान होतं. त्यातल्या त्यात अनामिका आणि गरुडाचे घर, जी आजची आपली कथा असेल, ती कथा तर अतिशय मनापासून उभी केली आहे सरांनी आपल्यासमोर. चला तर सुरुवात करूयात. अनामिका आणि गरुडाचे घर. त्या दिवशी खूप पत्रे आली. त्यातील एका रंगबिरंगी लिफाफ्याने माझे लक्ष वेधले. ते रजिस्टर पोस्टाने आले होते. लिफाफ्यावर लिहिलेला पत्ता अतिशय सुंदर हस्ताक्षरात होता, म्हणून तो लिफाफा मी पहिल्यांदा उघडला. पत्र एका गुलाबी कागदावर लिहिले होते. पत्राबरोबर एक धनादेशही होता. साहजिकच कुतूहलाने मी ते पत्र वाचू लागलो. लिहिलं होतं, सादर नमस्कार. आपण मला नावाने ओळखत नाही. फार वर्षापूर्वी आपली जंगलात भेट झाली होती. आता ती भेटही आपणाला आठवत नसावी. एका चांदण्या रात्री तळ्याकाठच्या हिरवळीवर आम्ही सारे निसर्गप्रेमी आपल्या भोवती बसून गप्पा मारित असताना मी विचारलं होतं की निसर्गाविषयी लिहिलेल्या आपल्या पुस्तकात जर वन्य पशुपक्ष्यांची आणि झाडांची रंगीत चित्र देता आली तर तो आम्हा वाचकांसाठी सुवर्ण कांचन योग ठरावा. तशी रंगीत चित्र पुस्तकात का देता येऊ नयेत? त्या क्षणी मला आठवू लागलं, हिरवळीवर पालथी मांडी घालून त्या तरुणीने मला हा प्रश्न विचारला होता. मी तिच्याकडे एकदा पाहून म्हटलं होतं की मराठी प्रकाशकाला ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अशी रंगीत चित्र उपयोगात आणली तर ह्या पुस्तकांची किंमत वाढवावी लागते. किमतीने महाग असलेली अशी पुस्तकं रसिकांनाही विकत घेऊन वाचायला परवडत नाहीत. म्हणून मी माझ्या पुस्तकामध्ये रेखाटनांचा उपयोग करीत आलो आहे. पत्रामध्ये पुढे लिहिलं होतं, आपल्या आगामी ग्रंथात रेखाटनांऐवजी रंगीत चित्र वापरता यावे आणि त्याच वेळी पुस्तकाची किंमतही वाढवू नये म्हणून सोबत मी धनादेश पाठवला आहे. त्यामध्ये रकमेचा आकडा घातलेला नाही, कारण अशा एखाद्या ग्रंथाच्या निर्मितीसाठी किती खर्च येईल हा अंदाज मलाच माहिती नाही. अशी ही उदार व्यक्ती कोण असावी म्हणून पत्राखालील सहीकडे माझे लक्ष वेधले. परंतु त्यावरून त्या तरुणीचे नाव काय असावे याचा बोध झाला नाही. लेटर हेडवरील नावावरून तिचा पती कोणी धनाढ्य उद्योगपती असल्याची माहिती होत होती. इतक्या वर्षानंतर माझ्या भोवती त्या चांदण्या रात्री हिरवळीवर बसलेल्या अनेक तरुणींतून मला तिचा चेहरा आठवेना, नावही माहिती नव्हते. मी मनात म्हणालो, जी अनामिका तरुणी आपल्यासाठी एवढं करू शकते तिचा परिचयही नसावा, तिचा चेहराही आठवू नये. मी अस्वस्थ झालो. अशा प्रकारच्या पुस्तकाच्या निर्मितीचा खर्च अनेक लाखांवर जाणार होता. नंतर तिने आपला थोडक्यात परिचय करून देताना लिहिलं होतं, मी बंगलोरला असते. माझे पती शंतनुराव इथले मोठे उद्योगपती आहेत. त्यांना देखील निसर्गाविषयी आवड आहे. आपली सारी पुस्तकं आमच्या संग्रही असून त्यांनी देखील ती आवडीने वाचली आहेत. ग्रंथातून प्रतिबिंबित होत असलेलं आपलं भावविश्व इतकं पारदर्शक आहे की आपलं सारं व्यक्तिमत्व आम्हा पुढे उभं राहतं. म्हणून मला नेहमी वाटत आलं आहे की लेखकाचं आत्मचरित्र त्याच्या ग्रंथातच सामावलेलं असतं. आपण लिहिलेला शब्द न शब्द आमच्या घरामध्ये वाचला जातो. माझी मोठी मुलगी रुचा 14 वर्षाची आणि मुलगा अथर्व 12 वर्षांचा आहे. दोघेही पक्षी निरीक्षणाच्या निमित्ताने संधी मिळेल तेव्हा जंगलात भटकत असतात. त्या दोघांनी माझ्याकडे हट्ट धरला आहे की आपली भेट घालून द्यावी, म्हणजे आपणाबरोबर त्यांना मुक्तपणे जंगलामध्ये भटकता येईल. पत्र वाचता वाचता मी मध्येच थांबलो. वाटले
की मुले आईचे गुण घेऊन जन्माला येतात हेच खरे. तिने पत्रात पुढे लिहिलं होतं, माझ्या मुलांना ही संधी आपण कधीतरी द्यावी. त्यांना आपला पक्षी निरीक्षणाचा छंद जडावा असं वाटतं. पत्र संपल्यावर सही केली होती. खाली ताक म्हणून लिहिलं होतं. असं पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्याची एक प्रत आम्हाला पाठवून द्यालच. त्या दोघा पती पत्नींच्या माझ्यावरील अपार विश्वासाचे आश्चर्य वाटले मला. त्या दिवशी इतर पत्रे वाचण्यात माझे लक्ष नव्हते. मी ते पत्र कितीदा तरी वाचले असेल. जगात अशी ही चांगली दुर्मिळ माणसे असू शकतात, असेही घडू शकते, हे या क्षणापर्यंत मला कधी खरे वाटले नसते. त्या दिवशी नित्याप्रमाणे मी जंगलात गेलो नाही. घरीच पलंगावर पडून होतो. भर दुपारी जंगलातून तांबट पक्षाचा टोक टोक असा आवाज येत होता. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. पानगळ झालेल्या झाडांना आता नवीन पालवी फुटत होती. काही झाडं फुलांनी बहरून गेली होती. उन्हं उतरली तशी पाखरांची किलबिल ऐकू येऊ लागली. तिन्ही सांजा झाल्या. नंतर अंधारू लागले. आई माझ्या खोलीत दिवा आणून ठेवत असता म्हणाली, माधव, आज तुला बरं वाटत नाही काय? आज जंगलातही गेला नाहीस तू? तसं काही नाही आई, सहज आपला पडून आहे, मी उत्तरली. रात्र होऊ लागली तसे चोहोकडे अंधार पसरू लागला. रात पाखरांचे आवाज कानावर येऊ लागले. रात्री माझ्या जेवणात लक्ष नव्हते ते आईच्या लक्षात आल्यापासून राहिले नाही. नंतर ती देवघरात बसून जप माळेतील मणी एकामागून एक ओढत देवाचे नाव पुटपुटत होती. बरीच रात्र झाली तरी मला झोप येत नव्हती. नाहीतर माझी रोजची सवय अशी की उशीवर डोके ठेवले की मी निद्रा देवीच्या अधीन होत असे. परंतु आज त्या अनामिकेची आठवण होत होती. कितीही प्रयत्न केला तरी तिचा चेहरा माझ्या नजरेसमोर येत नव्हता. विचार करून मी जेव्हा थकलो तेव्हा मध्यरात्रीनंतर केव्हा तरी गाढ झोप लागली. नेहमीप्रमाणे उठून पहाटे जंगलाची वाट धरली. निघताना शर्टाच्या खिशात तिच्या पत्राचे पाकिट ठेवले. पाखरांना हळूहळू जाग येत होती. नंतर उजाडू लागले. उभ्या असलेल्या झाडांची विविध आकारांची दृश्ये आकाशाच्या पार्श्वभूमीवर दिसू लागली. त्यातून पाखरांच्या गाण्याच्या मैफिली झडू लागल्या. एकामागून एक आवाज लागत. एखादी श्रवणीय लकेर घेऊन तो पक्षी हिरव्या पानांमध्ये दिसेनासा होई. सूर्याची सोनेरी तिरपी किरणे हिरव्या छतातून प्रवेश करत जमिनीवर पडत होती. समोर सुंदर तळे दिसत होते. सूर्याच्या उगवत्या प्रकाशामुळे तळ्याला अलौकिक सौंदर्य प्राप्त झाले होते. तळ्याकाठच्या एका उंच ऐन वृक्षाच्या शेंड्यावर गरुडाच्या एका जोडीने घरटे केले होते. जुन्या घरट्याची डागडुजी करून ते घरटे पुन्हा उपयोगात आणीत होते. गरुडाची जोडी आपले घरटे वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी बांधते. तळ्याकाठी एक लांबच लांब ओंडका पडला होता. त्याचा अर्धा भाग तळ्यात आणि अर्धा भाग जमिनीवर होता. तळ्यामध्ये असलेल्या ओंडक्याच्या शेंड्याला 2 जाड फांद्या टिकाटण्यासारख्या वाढल्या होत्या. त्या आधारे तो ओंडका पाण्याच्या पृष्ठभागापासून 1.5 वीत उंच होता. तिथे मी थांबलो. ओंडक्याचे प्रतिबिंब स्वच्छ पाण्यात दिसत होते. घरटे बांधण्याकरिता हिरव्या पानांची फांदी नेत असता ती निसटून ओंडक्याजवळच्या पाण्यात पडली. तसे पाण्यावर तरंग दिसू लागले. त्या वलयांकित पृष्ठभागावर आणखी एक प्रतिबिंब दिसत होते. ते एका तरुणीचे होते. ती ओंडक्यावर बसून तळ्यातल्या पाण्याला हाताच्या बोटांनी स्पर्श करीत होती. फार वर्षांपूर्वीचा तो प्रसंग मला आता आठवू लागला. हे जुने तळे गाळाने भरले होते. अपघात टाळण्यासाठी मी कुणाही पर्यटकांना तळ्यात प्रवेश करू देत नसे. तेव्हा अनामिका माझ्याजवळ येऊन म्हणाली, सर, मला तळ्यातील पाण्याला स्पर्श करावासा वाटतो. द्या ना मला परवानगी. मी तिला सांगितले, तळ्यात खूप गाळ आहे. त्यामध्ये फसलात तर कोणालाही तुमचा बचाव करता येणार नाही. मी गाळातून जात नाहीये. मग ती म्हणाली, या ओंडक्यावरून मी चालत अलगद जाईन आणि पाण्याला स्पर्श करेन. मग लगेच परत येईन. त्याकडे बोट दाखवत मिश्किल चेहऱ्याने माझ्याकडे पाहत ती म्हणाली. मी विचारात पडलो. अगोदर एका वनरक्षकाला हातामध्ये काठी घेऊन ओंडक्याच्या टोकापर्यंत जायला सांगितले. तो गेला आणि परत आला. धोका नव्हता.
मी तिला म्हटले की काठी हातात घेऊन ओंडक्याच्या डोक्यापर्यंत जा, पाण्याला स्पर्श करा आणि लगेच परत या. तिने काठी दोन्ही हातांमध्ये धरली. एखाद्या कुशल नर्तकीप्रमाणे तोल सांभाळत अलगद ओंडक्यावरून चालत टोकापर्यंत गेली. काठी आडवी ठेवली. ओंडक्यावर बसून हळूवार पाण्याला स्पर्श केला. मी पाण्यात पडलेल्या तिच्या प्रतिबिंबाकडे पाहत होतो. ती जशी गेली तशीच काठी कुठेही न टेकता परत आली. खाली उडी घेतली आणि माझ्याकडे धावत आली. त्या निसर्गप्रेमींपैकी कोणालाही तिच्याप्रमाणे तळ्यातील पाण्याला स्पर्श करावा अशी इच्छा झाली नाही. म्हणूनच मला तिचे कौतुक वाटले. जवळ येऊन म्हणाली, थँक्यू सर. यापूर्वी इतकं सुंदर तळ मी पाहिलं नव्हतं, म्हणून पाण्याला स्पर्श करावासा वाटला मला. इथेच त्या अनामिकेला गरुडाचे घरटे दाखवले होते. त्यावेळी घरट्यातील 2 पिलांना नुकतेच पंख फुटून ती उडू लागली होती. आईबाप चरायला गेले की पिले मोठ्या मोठ्यानी सारखी केकाटत असायची. त्यांचे हे केकाटणे दिवसाप्रमाणे रात्री आणि पहाटेच्या अंधारातही चालू असे. दुरून आई घरट्याकडे उडत येताना दिसली की ती पिलं आपल्या घरट्यात जाऊन बसत. ती त्यांना तळ्यातील मासे पकडून आणून देई. कित्येकदा तो जिवंत मासा पिलाच्या तावडीतून निसटून उडी घेत घरट्यातून खाली पडे. मासा तडफडत उड्या मारीत पाण्याकडे धाव घेत असता तळ्याकाठी काम करणारा एखादा मजूर येऊन त्याला पकडे. राखी रंगाचे डोके असलेल्या मासे खाणाऱ्या त्या गरुडाची जोडी पहिल्यांदा त्या तळ्याकाठी घरटे बांधत असलेली मी पाहिली होती. ती मी अनामिकेबरोबर त्या सर्वच निसर्गप्रेमींना दाखवत होतो, परंतु ती सारी जण जंगलातून बरेच अंतरभर उन्हातून इथपर्यंत चालत आल्यामुळे थकली होती. गरुडाविषयी जाणून घ्यायला ती उत्सुक दिसली नाहीत. मात्र अनामिका मोहाच्या सावलीत एकटी उभी राहून दुर्बिणीतून त्या गरुडाच्या घरट्यातील पिलांकडे पाहत असताना मला दिसली. साहजिकच माझे लक्ष तिच्याकडे गेले. मध्यम उंची, सावरी बांधा, गव्हाळी रंग, सुंदर मुद्रा, चंचल डोळे, अंगात पोपटी वर्णाचा सलवार कुर्ता, पायात निळा कॅनव्हास शू, खांद्यावरून पुन्हा पुन्हा घसरत असलेला दुपट्टा सावरत ती दुर्बिणीतून गरुडांना पाहत असताना सुकलेले ओठ विलग झाले होते. उन्हामुळे तिचा चेहरा कोमेजलेला दिसत होता. मी जवळ जाताच ती म्हणाली, सर, मी गरुड पक्षी यापूर्वी पाहिला नव्हता. पहिल्यांदाच त्याचं दर्शन घडतंय आणि असा काही आनंद झालाय की मला तो व्यक्त करता येत नाही. तिच्या आनंदी मुद्रेवर चारोळीच्या नव्या पालवीची कांती दिसत होती. मी मनात म्हणालो, ही 4 चौघांसारखी नुसतीच निसर्ग पाहायला आलेली नाही, तर पक्षीप्रेमी दिसते. मला एकदम विल्यम ब्लेकच्या गरुडाविषयीची सुंदर कविता आठवली. त्यात कवीने गरुडाचेच दर्शन झाल्याबद्दल आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. अनामिकेला ऐकू जाईल अशा आवाजात मी ती म्हणून दाखवली. When thou seest an eagle, thou seest a portion of genius. Lift up thy head. जणू तिला झालेला आनंद व्यक्त करण्याकरिता तिने ही कविता आपल्या भावरम्य आवाजात पुन्हा म्हटली. हे गरुडाचं दर्शन कायमचं माझ्या आठवणीत राहील. तिची स्मरणशक्ती तल्लख होती. तशीच ती अतिशय जिज्ञासू आणि स्वभावाने धीट असल्याचेही नंतरच्या काही दिवसातील जंगल भटकंतीत आढळून आले. त्या दिवशी आम्ही जंगलाच्या आतील भागात गेलो होतो. वाटेने जात असता डाव्या बाजूला उंचच उंच साग, ऐन आणि धावड्याची झाडे उभी होती, तर उजव्या बाजूला ओढ्याकाठी घनदाट बांबूचे वन. परंतु ते दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळे झाडीतून दूरवर पाहता येई. कधी पक्षी निरीक्षण तर कधी बाजूला चितळ सांबारांचे दर्शन घेत, कधी झाडांची ओळखण करीत तर कधी मातीत उमटलेल्या वन्य प्राण्यांच्या पायांचे ठसे पाहत वाटेने चाललो होतो. इतक्यात रस्त्यावरच्या मऊ मातीत वाघाच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसू लागले. बाजूलाच अस्वलाच्या पायांचे ठसे होते. मी म्हणालो, अस्वल आजूबाजूलाच चरत असावं, वाघ मात्र जवळच्या पाणझरीवर विसावा घेत बसला असणार. माझ्या बरोबरच्या साऱ्या निसर्गप्रेमींच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली, परंतु अनामिकेच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता. अस्वल एखाद्याचा चेहरा ओरबाडून तो कसा कुरूप करतो हे मी त्यांना सांगितलं. त्यावेळी इतरांची भीती द्विगुणित झालेली मी पाहिली. मी तिला विचारलं, तुम्हाला नाही भीती वाटत?
विशाल नेत्रांनी एकदा माझ्याकडे आश्वासकपणे पाहत ती म्हणाली होती, तुम्ही बरोबर असल्यावर मला कसली भीती. या निसर्गप्रेमी मंडळीत एक लठ्ठ बाई होती. इतरांबरोबर चालणे तिला जमत नसे. मी मनात म्हणालो, एखादं श्वापद तिच्या समोर उभं राहिलं तर तिची काय गत होईल. कित्येक वेळा त्या लठ्ठ बाईची वाट पाहत आम्हाला थांबावं लागे. त्यावेळी मी अरण्य वाचनाविषयी माहिती सांगे. अनामिका सारं लक्षपूर्वक ऐकत असे. मार्मिक प्रश्नही विचारी. जंगलात चालायला देखील ती कंटाळत नसे. तिचे इतर सोबती चालून चालून थकत शागलमधील पाणी घटाघट पित असत. परंतु त्यांची तहान भागत नसे. मी त्यांना सांगे, जंगलातून वाटचाल करीत असता असं पुन्हा पुन्हा पाणी पिऊ नका, अशामुळे तहान पुन्हा लागते. मी अनामिकेला विचारलं, तुम्हाला तहान लागत नाही का? तुम्हाला पाणी हवं का सर? तिने उत्तर दिलं. मी म्हणालो, नको. साऱ्या कोमजलेल्या फुलांमध्ये एखादंच टवटवीत फूल दिसावे तशी ती दिसे. अनेक चेहऱ्यातून मी तिच्याकडे आकर्षिला जात असे. अनेक श्रोत्यांमध्ये ती एकटीच दिसे. जणू काही मी तिलाच उद्देशून बोलत राही. निष्पाप डोळ्यांनी ती माझ्याकडे पाहत राही. ती सारी निसर्गप्रेमी मंडळी परत जाणार होती त्याच्या आदल्या दिवशीची गोष्ट. पर्यटकांना सहसा माझ्या जंगलातल्या निवासस्थानी मी भेटीस येऊ देत नसे. घरी माझी वृद्ध आई एकटीच असे. अनामिका आणि तिच्या दोघी मैत्रिणींनी त्या दिवशी आग्रहच धरला. म्हणाल्या, सर सायंकाळी तुमच्या घरी आलो तर चालेल का? असं काही खास कारण आहे काय? मी विचारलं. गेला आठवडाभर आपण रोज सकाळ सायंकाळ एकत्रित भटकतोय, बोलतोय ना? तसं नव्हे सर, अनामिका मध्येच म्हणाली. तुमचा ग्रंथसंग्रह पाहायचा आहे. विशेषतः पीटर स्कॉट या जगप्रसिद्ध पक्षीतज्ञाने रानबदकांविषयी लिहिलेली आणि चित्र काढलेली मॉर्निंग फ्लाईट आणि वाईल्ड कोरस ही पुस्तकं पाहायची आहेत, ज्यांचा उल्लेख तुमच्या पुस्तकात वारंवार येतोय. मी मनात म्हणालो, ही अनामिका चार चौघींसारखी दिसत नाही. मला ती कविमनाची वाटली. ती स्वतःच एखाद्या कवितेसारखं जगते. तिच्यात विलक्षण अशी एक अलिप्तता होती. मी गप्प बसलेला पाहून तिने पुन्हा विचारलं, येऊ ना सर आम्ही? मी म्हणालो, असं होय, मग या संध्याकाळी वाट पाहतो. माझ्या निवासस्थानाचे फाटक वाजले. त्या तिघींनी एकामागून एक समोरच्या बागेत प्रवेश केला. एकदा बागेकडे आणि घराकडे चौफेर नजर टाकली. आपल्या मैत्रिणींना उद्देशून अनामिका म्हणाली, किती सुंदर घर आहे नाही? रोज सलवार कुर्ता या पोशाखात माझ्याबरोबर जंगलात फिरायला येणारी अनामिका आज गुलाबी रंगाची साडी लिहिली होती. पोळ्या वर्णाचा ब्लाऊज उठून दिसत होता. ती मला त्या क्षणी अतिशय सुंदर आणि आकर्षक वाटली. मी दारात उभे राहून त्यांचे स्वागत केले. वरांड्यात चपला काढून त्या आत आल्या. सोफ्यावर बसून बैठकीच्या खोलीकडे नजर टाकत होत्या. देवघरातून माझी आई बाहेर आली तशी अनामिका व तिच्या मैत्रिणींनी उठून आईला वाकून नमस्कार केला. त्या येण्यापूर्वीच अनामिकेला हवी असलेली पुस्तके दिवाणवर ठेवली होती. तिथेच बसून अनामिका बराच वेळ आलटून पालटून त्या पुस्तकातील रानबदकांची चित्रे पाहण्यात व्यग्र होती. तिच्या मैत्रिणींना चहा देऊन जेव्हा खानसामाने तिच्या पुढे चहाचा ट्रे धरला तेव्हा ती भानावर आली. ती म्हणाली, अशी पुस्तकं मराठीत का निघू नयेत? नंतर बैठकीत ठेवलेल्या पुस्तकांच्या अलमारीकडे पाहत चारी बाजूला ती फिरली. अंधार पडू लागल्याबरोबर अनामिका शिबिराकडे गेली. आता त्यांच्या परतीचा दिवस उगवला. पाठीवर बसेल इतके सामान घेऊन अनामिका बसची वाट पाहत मोहाच्या सावलीमध्ये उभी होती. बस आली तशी ती रिकामीच होती. सारी जण बसमध्ये बसली. अनामिका अगदी समोरच्या सीटवर बसली होती. मी साऱ्यांचा स्नेहपूर्वक निरोप देऊन बसमधून खाली उतरलो. अनामिका पाठमोरी दिसत होती. तिने माझ्याकडे वळून देखील पाहिले नव्हते. बाहेरून खिडकीकडे पाहिले. ती आपले डोळे पुसत होती. गाडी सुटली तक्षणी माझ्या डोळ्यातून मलाही नकळत आसवे आली. तिने हळूच खिडकीतून हात बाहेर काढून तो हलवीत अश्रू भरल्या डोळ्यांनी निरोप दिला. या साऱ्या वास्तव्यात मी तिचे नावच विचारले नव्हते. ती कोण, कोणत्या गावची, काहीच माहिती नव्हते. तिनेही ते कधी सांगितले नाही. वाटले व्यवस्थापकाकडे तिची चौकशी करावी, पण विचारायचे कसे? एक अतिशय सुंदर तरुणी होती, तिचा पत्ता मला हवा. तो व्यवस्थापक मलाच हसला असता. परंतु तिचा मला कधीच विसर पडला नाही.
गरुडाच्या जोडीने घरटे बांधायला सुरुवात केली की मला तिची आठवण होई. या गोष्टीला आता 14 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला होता. आणि आता तिचे हे असले कोड्यात टाकणारे पत्र, हे पत्र अनामिकेचेच आहे अशी माझी खात्री झाली. धनादेशाची पोच शंतनूरावांनाच द्यावी लागणार होती, कारण तिने आपल्या नावाचा कुठेही उल्लेख केला नव्हता. शिवाय मनात एक विचार येत होता की आपण या निमित्ताने बंगलोरला जाऊन तिची भेट घ्यावी, मनाच्या उदारतेबद्दल उभयंतांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. परंतु एके दिवशी जंगलातील माझ्या निवासस्थानापुढे एक शुभ्र वर्णाची कार थांबली. अनेकदा असे प्रवासी येतात म्हणून मी तिकडे लक्ष दिले नाही. परंतु बागेचे गेट उघडून येणाऱ्या त्या किशोरवयातील मुलामुलीकडे माझे लक्ष वेधले. मी वरांड्यातील दारात उभे राहून त्यांच्याकडे पाहू लागलो. इतक्यात ती दोघे जण अदबशीरपणे समोर उभी राहिली. ती किशोरी म्हणाली, आम्ही नावाने तर आपणाला ओळखतोच, परंतु पुस्तकातील आपल्या छायाचित्रावरूनही ओळखलं आहे. आम्ही आत येऊ काय? मी विचारलं, काय तुमची नावं, कुठून आलात आणि काय हवंय तुम्हाला? तोपर्यंत ती दोघे बैठकीच्या खोलीत येऊन सोफ्यावर अदबशीरपणे बसली. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून ती जरा अस्वस्थ वाटली. किशोरीने बोलायला सुरुवात केली. आपण आम्हाला नावाने ओळखता, ती म्हणाली. माझं नाव रुचा. तो लगेच म्हणाला, मी अथर्व. अरेच्चा, तुम्ही बंगलोरहून आलात? या जंगलात? पण पत्र नाही, निरोप नाही, एकटे आलात? आणखी कोण आहे बरोबर? मी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत होतो. ती दोघे म्हणाली, आमच्या बरोबर गाडीचा शोफर आहे. एवढं अचानक येण्यासारखं काय कारण? तसं महत्वाचं आहे, म्हणूनच एवढा तातडीने आलोय आपल्याला बंगलोरला न्यायला. का? आई खूप आजारी आहे. तुम्हाला एकदा भेटावं अशी तिची खूप इच्छा आहे. रुचा हे सांगत असता तिचे डोळे पाण्याने भरले होते. लगेचच अथर्व म्हणाला, खरं म्हणजे आम्ही भेटायला सारे जणच, म्हणजे आई, बाबा आणि आम्ही येणार होतो. परंतु अनेक महिने झाले आई आजारी असते, अंथरुणावरच पडून असते. काय होते तुमच्या आईला? डॉक्टरांनी सारे उपाय केले, परंतु आईला गुण येत नाहीये. मी देवघरात डोकावून म्हणालो, आई बाहेर येतेस काय? बघ कोण आलाय, आताच बंगलोरवरून येत आहेत. माझी आई बाहेर आली. ती कौतुकाने त्या दोघां जणांकडे पाहत म्हणाली, किती सुंदर मुलं आहेत. एकटेच आलात का रे बाळांनो? होय, आम्ही एकटेच आलो. त्या दोघांनी तिला वाकून नमस्कार केला. नंतर मलाही वाकून नमस्कार करताना म्हणाली, काका, आम्हाला आशीर्वाद द्या. आम्हाला तुमच्यासारखा निसर्ग प्रेमाचा छंद जडो. अरे बाळांनो, मागून मागून हा कसला आशीर्वाद मागितलात तुम्ही? त्याने आयुष्यात काय भोगलंय, काय सहन केलंय हे तुम्हाला कसं कळणार? आई पदराने डोळे पुसत सांगायला लागली. जाऊ दे ग आई, त्यांच्या पुढे कशाला काढतेस सारं? मी तिला थांबवलं. मी म्हणालो, रुचा, अथर्व, तुम्ही प्रवासाने थकून गेलात. आज इथे आमच्या बरोबर राहा, विश्रांती घ्या. उद्या सकाळी आपण निघू. दुसऱ्या दिवशी आम्ही बंगलोरची वाट धरली. जंगलातल्या रस्त्याने गाडी वेगाने जात होती. पहाटेची वेळ. जंगलातील वनस्पतींचा दव मिश्रित गंध सुटला होता. दोघे शांतपणे काचेतून जंगलाकडे पाहत होती. मला शांततेचा भंग करावासा वाटला नाही. रात्री वाटेत एका मोठ्या शहरात आम्हाला हॉटेलात मुक्काम करावा लागला. तेथील हॉटेलमध्ये 2 रूमचे आरक्षण बंगलोरहून शंतनूरावांनी करून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे निघालो तो बंगलोरला पोहोचायला सकाळचे 11 वाजले होते. गाडी त्यांच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये उभी राहिली. अथर्वने माझी सूटकेस हातात घेऊन एका सुसज्ज खोलीत नेले. सूटकेस एका टेबलावर ठेवून तो म्हणाला, काका, इथे तुम्ही थांबायचं. थकला असाल, आंघोळ करून घ्या. तोपर्यंत तुम्ही आल्याचं आईला सांगतो. थोड्या वेळामध्ये शंतनूराव आले. स्वतःचा परिचय करून दिला. प्रवास कसा झाला याची चौकशी केली. म्हणाले, तुम्हाला आम्ही खूप त्रास दिला, क्षमा करा. ज्यावेळी तुम्ही बंगलोरला येत आहात असं अथर्वने फोनवरून कळवलं, तेव्हापासून त्याच्या आईच्या प्रकृतीत अनुकूल फरक पडत आहे. शंतनूराव, रुचा, अथर्व यांच्याबरोबर टेबलावर दुपारचे जेवण घेतले. शंतनूराव म्हणाले, रुचाची आई अलीकडे जेवण घेत नाही, फक्त फलाहार करते. सायंकाळी भेटण्यासाठी तिच्या खोलीत रुचाबरोबर प्रवेश केला. नंतर अथर्वही आला. पलंगाला टेकून छातीपर्यंत तिने उलनचे ब्लँकेट ओढले होते.
तिच्या पाठीमागच्या भिंतीवर गरुड आणि त्याच्या घरट्याचे मोठे पेंटिंग लावले होते. त्यात एक तरुणी घरट्याकडे दुर्बिणीतून पाहत होती. पेंटिंग खाली लिहिले होते, "When thou seest an eagle, thou seest a portion of genius. Lift up thy head." मला पाहताच ती सावरून बसण्याचा प्रयत्न करीत होती. मी तिच्याजवळ एका खुर्चीवर बसताच तिने चेहऱ्यावर स्मित आणत मला नमस्कार केला. मी तिला नमस्कार केला. विचारलं, "प्रकृती कशी आहे? बरं वाटतंय का?" ती संकोचाने म्हणाली, "तुम्हाला मी उगीच त्रास दिला. त्यात काय एवढं? परंतु तुमच्या प्रकृतीला आता स्वास्थ्य लाभत असल्याचं पाहून आनंद झाला. प्रकृतीची काळजी घ्या, लवकर बऱ्या व्हा." माझं लक्ष पेंटिंगकडे आहे हे तिच्या लक्षात आलं. ती म्हणाली, "कसं आहे पेंटिंग?" "जंगलात झालेल्या आपल्या पहिल्या भेटीची ही आठवण आहे." "हो." ती कवितेची ओळ वाचून ते माझ्या ध्यानी आलं. नंतर तिने विचारलं, "पक्षी संशोधनाची तुमची प्रगती कशी आहे? जेवढ्यात कुठे कुठे प्रवास झाला? कसली योजना सध्या हाती घेतली आहे? आता नवीन कुठलं पुस्तक प्रसिद्ध होतंय?" मी सांगितलं, "माझी ऐच्छिक सेवानिवृत्ती शासनाने नुकतीच मंजूर केली आहे. सध्या रजेवरच आहे. शासनाच्या बंधनात राहून कसलं संशोधन होत नाही. परदेशातील काही नामवंत संस्थांकडून वन्यजीवांविषयी संशोधन करायला आर्थिक सहाय्य मिळतंय म्हणून डेहराडून इथे मुख्यालय ठेवून शाल वृक्षांच्या वनात आणि हिमालयात फिरतोय. 5 वर्षांकरिता सुवर्ण गरुडावर संशोधन घेतलं आहे. या सुंदर पक्षावर यापूर्वी कुणीही संशोधन केलेलं नाही. त्यावर अभ्यास करून सुवर्ण गरुडाच्या सहवासात हे पुस्तक लिहिण्याचा विचार आहे." तिने विचारलं, "आणि प्रवास कसा करता?" "रेल्वे आहे, बस आहे. नंतर एखाद्या जंगलात प्रवेश केला की पायीच भटकावं लागतं." "शंतनूरावांनी तुमच्या प्रवासाकरिता स्टेशन वॅगन घेऊन ठेवली आहे. आमचा विचार होता की आम्ही सारीजण ते वाहन जंगलातच तुम्हाला भेट देऊन चकित करावं. तुमच्याबरोबर जंगलात भटकंती करावी. पुन्हा एकदा गरुडाच्या घरट्याकडे पाहावं." सुवर्ण गरुडाचा उल्लेख येताच तिचा चेहरा आनंदाने उजळला. म्हणाली, "खरं म्हणजे मला तुमच्याबरोबर सुवर्ण गरुडाचं निरीक्षण करायला आवडलं असतं. परंतु मी अशी आजारी. तेवढा लांबचा प्रवास आणि हिमालयातली थंडीच्या दिवसातली भटकंती, तिथलं वास्तव्य हे सारं मला सोसवणार नाही. एकतर हिमालय पर्वत जगातील सर्वात उंच आणि सुंदर, आणि त्यातून तुम्ही सुवर्ण गरुड या सुंदर पक्षाच्या सहवासात राहणार. हे सारं ऐकूनच मला किती आनंद होतोय." मी तिला धीर देत म्हणालो, "एवढं निराश होण्याची परिस्थिती नाही. तुम्ही बऱ्या व्हाल तेव्हा जाऊया. हिमालयातील एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी राहूनही गरुडाच्या निरीक्षणाला जाता येईल. तुमच्या प्रकृतीच्या दृष्टीने हवेतही बदल होईल." ती लगेच म्हणाली, "काय सुंदर कल्पना आहे नाही? तुम्हाला एक प्रश्न विचारू?" "विचारा की." "तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे का?" "आहे. माझी पूर्वसंचितावरही श्रद्धा आहे. संशोधन आणि लेखन हे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात येतं तेव्हा ते पूर्वसंचितानेच येतं. ईश्वरी प्रेरणेने ते घडत असतं. पाश्चात्य देशातील लोकांचे विचार वेगळे आहेत. त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. एकाच जन्मात त्यांना सारं काही साध्य करायचं असतं म्हणून त्यांना जगण्याची घाई असते. आफ्रिकेच्या जंगलात चिंपॅन्झी या रानटी प्राण्याचा अभ्यास करणाऱ्या जेन गुडाल या बाईचं संशोधन आणि लेखनाची प्रगती पाहून आपण थक्क होतो. सारं जीवन त्या कार्याकरिता त्यांनी झोकून दिलं. तीच गोष्ट जॉर्ज शिल्लर बद्दल. या वन्यजीव शास्त्रज्ञाने आफ्रिकेतील गोरिलावर तर भारतात वाघावर अभ्यास केला. सारा हिमालय आणि तिबेट पायाखाली पालथा घालून रान बकरी, रान मेंढ्या आणि हिम बिबट यांच्यावर मौलिक संशोधन करून त्यावर शास्त्रीय आणि ललित लेखन केलं. हिंदू माणूस मात्र पुन्हा पुन्हा जन्माला येऊन पूर्वसंचित घेऊन आपलं राहिलेलं कार्य सातत्याने पूर्ण करीत असतो." आता दिवे लागण्याची वेळ झाली होती. अनामिकेने पलंगाजवळ असलेले विजेचे बटन दाबले. खोलीमध्ये सौम्य निळा प्रकाश पडला. शंतनूराव एकदा खोलीत येऊन म्हणाले, "तुमच्या गप्पा बऱ्याच रंगलेल्या दिसतात. किती दिवसांनी ती एवढं बोलते." नंतर तिचा निरोप घेऊन मी माझ्या खोलीकडे गेलो. दुसऱ्या दिवशी शंतनूराव माझ्या खोलीत येऊन म्हणाले, "नीलगिरी जिल्ह्यातील एका लहानशा गावात आमचा चहाचा मळा आहे. तिथे राहण्यासाठी एक छोटा बंगलाही तिच्या इच्छेप्रमाणे बांधला आहे. तुम्हालाही ती जागा आवडेल. मुलांना ती जागा खूप आवडते.
दुर्बीण घेऊन ती भावंड आईबरोबर दिवसभर जंगलात पक्षी पाहत भटकत असतात. मी त्यांना विचारलं, तुम्हाला नाही का आवड? शंतनूरावांनी उत्तर दिलं, खरे म्हणजे माझ्या वाढत्या उद्योग व्यवसायात हा छंद जोपासायला कधी वेळच मिळाला नाही. तिला मात्र याची खूप आवड आहे. परंतु त्यांची तब्येत बरी नाही. त्यांना प्रवासाची दगदग झेपेल काय? मी विचारलं. तिनेच हा प्रस्ताव मांडला. तिची ही इच्छा आहे, जाऊया. अलीकडे बरेच दिवस झाले तिकडे गेलोही नाही. माझी काहीच हरकत नाही, चलूया. या साऱ्या प्रवासात अनामिका कारच्या खिडकीतून रस्त्याकडेच्या हिरव्यागार जंगलाकडे अनिमिष नेत्राने पाहत होती. हे सारे पाहत असताना तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. शंतनूराव गाडी सफाईने चालवत होते. मी त्यांच्या शेजारी बसून निलगिरी पर्वताच्या हिरव्या निळ्या रंगाकडे पाहत होतो. 14 वर्षांपूर्वी अनामिकेची भेट झाल्यापासून मी सारे काही आठवत होतो. जंगलाकडे पाहत राहिलो की मागचा भूतकाळ आठवतो म्हणतात. गतस्मृतीची पाखरे मनामध्ये गुंजारव करीत राहतात. वाटेमध्ये एका पेट्रोल पंपानजीकच्या हॉटेलमध्ये आम्ही साऱ्यांनी कॉफी घेतली. चहाच्या मळ्यावर पोचायला दुपारची वेळ झाली. जिकडे तिकडे आल्हाददायक वातावरण होते. बंगला उंच ठिकाणी होता. वरांड्यात उभे राहून समोर पाहिले की एकसारख्या छताची हिरवीगार चहाची झाडे दिसायची. त्यात विरळ उभी असलेली सिल्वर ओक आणि पांगऱ्याची झाडे छत्रीसारखी दिसत. ती मुद्दाम चहाच्या झाडावर सावली धरण्यासाठी लावलेली होती. दूरवर पिवळतीकडे झुकलेले ग्रास डाऊन क्षितिजापर्यंत पसरलेले दिसायचे. त्यात कमरे एवढे उंच गवत वाढलेले. उंच सखल पठारावरील ग्रास डाऊन संपल्यावर एकदम डोंगराची उतरण लागे. काही ठिकाणी उंच कडे दिसत. खालच्या खोऱ्यात बेटासारखी वाढलेली हिरवीगार जंगले दिसत. अशा भागात वाढलेल्या या जंगलांना लोक शोलावण म्हणत. शोला म्हणजे सावलीचे जंगल. या ग्रासडाऊनवर ठिकठिकाणी हिमालयातील सूचीपर्णी वृक्षांच्या रांगा दिसत. ब्रिटिश अधिकारी जेव्हा सुरुवातीला निलगिरी पर्वतात आले तेव्हा त्यांनी या वृक्षांची लागवड केली. अगदी दूरवर दिसणारा जलाशय उन्हामध्ये तळपताना दिसे. बागेच्या दक्षिणेला सिंकोना या वृक्षांची सुंदर राई होती. बंगल्याच्या चारी बाजूने वरांडा होता. त्यामुळे कोणत्याही बाजूला उभे राहिले की निसर्गातील अद्भुत दृश्य दिसत. आम्ही सारी जण रोज वेगवेगळ्या दिशेने फिरायला जात असू. पहाटेच्या वेळी सिंकोना राईतून येणाऱ्या मोकळ्या हवेने अनामिकेची तब्येत सुधारू लागली. रोज आम्ही ग्रासडाऊन मधल्या पायवाटेने निरीक्षण करीत शोला जंगलाचे दर्शन घेऊन परत येत असो. आजूबाजूच्या नित्य नव्या सृष्टी सौंदर्याच्या दर्शनाने अनामिकेचे मन प्रफुल्लित आणि उत्साहित झाले. आजारी असताना तिच्या मनात मृत्यूचा जो विचार येत असे त्याचा इथल्या निसर्गात विसर पडला. एकदा जंगलातील पाऊल वाटेने आम्ही जात होतो तेव्हा मध्येच थांबून ती म्हणाली, माणसाला मरणाचे इतकं भय काय वाटावं? तिच्याकडे पाहत म्हणालो, माझं सारं आयुष्य जंगलात गेलं. मला कशाबद्दलही आसक्ती नव्हती. जेव्हा कसली आसक्ती माणसाच्या मनात नसते तेव्हा जीवन आणि मृत्यू यातील सीमारेषा सूक्ष्म असते. मला कधी मृत्यूचं भय वाटलं नाही. रानातील पाऊल वाटेने चालता चालता तिथले दिवस कसे संपले हे आम्हाला देखील कळलं नाही. माझा परत जायचा दिवस जवळ येत होता. त्या साऱ्या कुटुंबातील आनंदी माणसांबरोबर माझाही वेळ सुखासमाधानात गेला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीने मी निघण्याची तयारी केली. रात्री सारे सामान बांधले. पहाटे मला एकाएकी जाग आली. घड्याळाकडे पाहिले. 3 वाजले होते. मी पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न करीत होतो. बाहेर दारावर कोणीतरी टकटक आवाज करीत होते. मी उठून दार उघडले. समोर काळजीने ग्रस्त झालेले शंतनूराव उभे होते. म्हणाले, तिची तब्येत रात्रीतून खूप बिघडली. तिला आता खूप वेदना होत आहेत. डॉक्टरांना बोलावून इस्पितळात जाण्याविषयी बोललो तर ती म्हणाली, आता मला घरीच राहू द्या. इस्पितळात जाऊन मरण्याची माझी इच्छा नाही. माझा मृत्यू आता जवळ आला आहे, ते मला माहीत आहे. डोळे मिटण्यापूर्वी एकदा माधवशी बोलते. त्यांना बोलवता काय? चला लवकर, शंतनूराव म्हणाले. मला तिच्या सहवासातील दिवस आठवू लागले. एखादी दिव्याची ज्योत विझण्यापूर्वी एकदा तेवते तशी मागील काही दिवसात अनामिका जगली होती. मी लगेच घाईने तिच्या खोलीत प्रवेश केला. तिच्याकडे पाहत म्हणालो,
हे कसं झालं सारा? गेल्या 15 दिवसातलं तुमचं आनंदाचं जगणं पाहून मला किती समाधान वाटलं होतं. तिचा आवाज क्षीण झाला होता. ती हळू आवाजात बोलत असल्याने मला तिच्या उशाजवळ उभे राहावे लागले. ती म्हणाली, मला एक वचन द्याल? कोणतं? अथर्व आणि रुचा यांना सुवर्ण गरुड पाहण्याची खूप इच्छा आहे. त्यांना हिमालयात नेऊन तो दाखवाल? त्यांनी पाहिल्यावर त्यांना जो आनंद होईल तो मला माझ्या मृत्यूनंतरही प्राप्त होईल. मी हात जोडून म्हणालो, मी वचन देतो. आणि नमस्कारासाठी तिने उचललेले हात क्षणात तसेच तिच्या छातीवर पडले. तिची जीवन ज्योत मालवली. शंतनूरावांचा हात हातात घेऊन मी म्हटलं, आय एम सॉरी, टेक इट ब्रेवली. अथर्व आणि रुचा आईच्या पायाजवळ बसून अश्रू ढाळीत होते. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. सारे काही माझ्या स्पर्शातून त्यांना जाणवले. अशा परिस्थितीत मला आणखी काही दिवस तिथे थांबावे लागले. जाताना शंतनूराव म्हणाले, माधवराव, तिला पित्ताशयाचा कॅन्सर होता. ती फार दिवस जगणार नाही हे आम्हाला ठाऊक होतं. परंतु मृत्यूपूर्वी तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्याबरोबर रानावनात फिरण्याची शेवटची इच्छा तिने प्रकट केली. आश्चर्य म्हणजे त्या काळात ती बरी होती. तिचा आनंदी चेहरा पाहून आम्हालाही वाटलं की ती अशीच बरी हो. परंतु तसं घडलं नाही. तुम्ही जाण्याच्या आदल्या रात्री तिची प्रकृती बिघडली. नंतरचं सारं तुम्हाला माहीत आहे. जाताना तिच्या रिकाम्या खोलीत जाऊन गरुडाच्या घरट्याचे पेंटिंग पुन्हा एकदा पाहिलं. निरोप घेताना शंतनूराव म्हणाले, माधवराव, तुम्हाला आम्ही पाठवलेला चेक मिळाला असेलच. तुमच्या पुस्तकात पशुपक्ष्यांची आणि झाडांची रंगीत चित्र असावेत अशी तिची खूप इच्छा होती. स्टेशन वॅगन लगेचच तुमच्या पत्त्यावर रवाना करतो. कृपया त्याचा स्वीकार करा. चेक कोरा आहे, तसाच ठेवा. लाखो रुपये खर्च झाला तरी करा. अथर्व आणि रुचा मला स्टेशनवर निरोप द्यायला आले होते. कार स्टेशनच्या दिशेने जाऊ लागली. मी अथर्वच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, अथर्व, एक विचारू? असं का म्हणता काका, विचारा ना. तुझ्या आईचं नाव काय होतं? अथर्व उत्तरला, अनामिका. परंतु बाबा या नावाने तिला कधीच हाक मारित नसत. जे अश्रू मी अनामिकेसाठी राखून ठेवले होते ते त्या अजाण बालकाचा निरोप घेताना डोळ्यातून वाहू लागले. रंगीत चित्रे शोधायला खूप प्रयत्न करावे लागले. छोट्या मोठ्या प्रयत्नाने ते पुस्तक आर्ट पेपरवर चित्रासह छापून प्रसिद्ध केले. ते मी अनामिका, अथर्व आणि रुचा या तिघा निसर्गप्रेमींना कृतज्ञतापूर्वक अर्पण केले होते. त्यात शेवटी लिहिले होते, रुचा आणि अथर्व, तुम्ही मोठे झालात की सुवर्ण गरुड पाहायला माझ्याबरोबर हिमालयात यालच. मित्रो, हा लेख, ही कथा सर इथे संपवतात. 2003 साली या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली होती आणि त्याच वर्षी मी सरांना भेटले होते. सरांसोबत गप्पा मारताना या पुस्तकाचा सारांश सरांच्या तोंडून मी ऐकला होता. आता या लेखाचं जेव्हा मी माझ्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग करते ना, तेव्हा त्या साऱ्या गोष्टी नजरेसमोरून सरकत जात आहेत. आज लौकिक अर्थाने सर नाहीत सोबत आपल्या, पण सरांचं हे साहित्य, सरांनी इतकं अनमोल असं संशोधन साहित्य आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे ना, त्या रूपामध्ये सर नेहमी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्या सोबत असतील, हे मात्र नक्की. आता मी थांबते. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे मला नक्की कळवा. आपण लवकर भेटू एखाद्या सुंदरशा लेखासह किंवा एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या कथेवर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.